तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण देशी जुगाड घेऊन आलो आहे। तर शेतकऱ्यासाठी जंगली प्राण्यांचा खूप त्रास असतो शेतकरी मित्रांना। तर खातात कमी आणि नासधूस जास्त करतात, त्याच्यामुळे आपण वानेरासाठी, खास करून वानेरासाठी खूप चांगला असा देशी जुगाड आहे। तर चला मी तुम्हाला देशी जुगाड दाखवतो, ते कसं काय वापरात होतं, काय होतं। शेतकरी मित्रांनो, आपल्याला जंगली जनावरांचा खूप असा त्रास असतो। तर बघू शकता आपण इकडे संभार टाकला होता शेतकरी मित्रांनो। तर वानेरानं काय केलंय, पूर्णपणे असा तुडून चक खराब करून टाकला। पहा इकडे तर काही निघाला पण नाही, चक तुडवल्यामुळे वानेर आहे। हे पहा बघू शकता, इकडे तरी निघालेला आहे व्यवस्थित, पण इकडं व्यवस्थित निघाला पण नाही। आणि इकडे पलीकडे आपण शेपूची भाजी टाकलेली ती आपली मेथीची भाजी पण पहा निघली नाही। म्हणजे इथं काय केलं, वानेरानं संपूर्ण उड्या मारू सर्व रान निबड्डक करून टाकलं। तर त्याच्यासाठी आपण एक देशी जुगाड दाखवणार आहे। तर चला व्हिडिओला करूया सुरुवात। शेतकरी मित्रांनो, ही जी गन आहे ही फक्त आपल्याला वानरं पळवायची गन आहे। तुम्ही म्हणसाल ही गन तर खरोखर गन दिसत आहे, पण ही गन खरोखर नाही, ही साधारण साधी गन आहे, म्हणजे वानरं पळवण्याची, जेणेकरून हिच्यामध्ये बार होतो। तर मी तुम्हाला अगोदर सांगतो, परत म्हणसाल तुमच्याकडे लायसन वगैरे आहे का, ही साये हिच्यामध्ये आपण बार करू शकतो। बार केल्याच्या नंतर आपल्या शेतातील जनावर असतील, रानडुकरं असतील, हरिण, नीलगाय, वानर असे प्राणी पळून जातात, त्याच्यासाठी ही गन आहे। तर मी तुम्हाला याचे वापर कसा करायचा ते पण सांगतो। तर मित्रांनो बघू शकता, ही आपल्याकडे गन आहे। तर या गनच्या मदतीने आपण वानेर पळू शकतो। ही गन जर नुसती दाखवली वानेराला, तरी पण वानेर आपल्या शेतामधून पळून जातात। या गन पासून कोणत्याही प्राण्याला नुकसान होत नाही शेतकरी मित्रांनो। फक्त आपण काय ही गन आवाजासाठी वापरतो, जेणेकरून तो आवाज ऐकल्याच्या नंतर आपल्या शेतातील जंगली प्राणी पळून जातील। तर ही गन कशी वापरायची, तर खूप सोपी आहे शेतकरी मित्रांनो। पहा बघू शकता, आपल्याला गन वापरण्यासाठी काय करायचं आहे, असा गनवर काय करायचं आहे, समोरून असा हात मारायचा आहे। बघू शकता, असं झाल्याच्या नंतर काय करायचं, या गनला असं काय करायचं, आपल्याला वाकवायचं। हे पहा, जोपर्यंत आवाज येत नाही तोपर्यंत आपल्याला गनला असं वाकवायचं। हे पहा, आता वाकवलेलं आहे। त्याच्यानंतर काय करायचं, आता मी तुम्हाला जवळून दाखवतो। हे पहा, असा बारीक एकदम बारीक चेहरा येतो। हे पहा बघू शकता, असा एकदम बारीक चेहरा येतो, एकदम सोयाबीन पेक्षाही लहान बारीक असा चेहरा येतो। तो चेहरा काय करायचा, आपल्याला इथं लावायचा आहे। पहा हे पहा, इथं असा लावला, एकदम व्यवस्थितरित्या लावल्याच्या नंतर काय करायचं आहे, असं आपल्याला असं वरती करायचं आहे। हे पहा, आता काय झालं, आपली लोड झालेला आहे। त्याच्यानंतर काय करायचं, हे पहा, अशा प्रकारे छोटासा एक बार मिळतो, फटाका म्हणलं तरी चालेल। तो काय करायचा, आपल्याला इथं पुढून या सायलेन्सरला असा लावायचा। पहा असा लावल्याच्या नंतर आता मी तुम्हाला याचा आवाज करून दाखवतो की किती जोरात वाजतो। हे पहा शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला आता याचा आवाज करून दाखवतो। तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, या गनच्या आवाजानंच वानेर पळून जातात। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही जुगाड करू शकता। तर खूप साऱ्या शेतकरी मित्राकडे पैसे वगैरे नसतात असं साहित्य आणण्यासाठी, पण तुम्ही जर आपलं ते पाईपाचं जरी तुम्ही बनवलं जुगाड, 2 पाईप लावून त्यात कार्बेट वगैरे टाकून ते जुगाड तर एकदम सोपं आहे आणि एकदम खूप कमी खर्चामध्ये आहे। तर हा प्रयोग फक्त आपण आपल्या शेतीच्या संरक्षणासाठी करायचा आहे, जेणेकरून याच्यामुळे कोणत्याही प्राण्याला इजा होणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा।